गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग. हा माझा फर्स्ट यूट्यूबचा व्लॉग आहे. जर काही चुकलं तर प्लीज समजून घ्या. आम्ही सर्व फॅमिली निघालो होतो छोट्याशा ट्रिपला. आम्ही एका गाडीमध्ये खूप जण बसलो होतो आणि आमच्यात जास्त तर बच्चे कंपनीच आहे, त्यांना खूप फिरायला लागतं. मग आम्ही मस्तपैकी निघालो होतो आणि छान प्रवास करत आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला पोहोचलो. आणि तिथे पोहोचल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरची तुम्ही मजा बघू शकता, त्यांचा रिॲक्शन बघू शकता. आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे, ती तर ड्रामा क्वीनच आहे. तिथे गेल्यावर आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. मग काय आम्ही मारला ताव जेवणावर. तिथे खायला खूप ऑप्शन होते आणि तिथलं जेवण पण खूप मस्त होतं. पोट भरून जेवण केल्यावर निघालो आम्ही स्विमिंग पूलमध्ये. आमच्या मुलांना पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं आणि तुम्ही त्यांचे रिॲक्शन बघू शकता. मग काय खूप जास्त एन्जॉय केलं त्यांनी. तिथे बोटिंग, रेन डान्स, बैलगाडा राईड, मॅजिक शो अशा खूप साऱ्या गेम्स होत्या. आणि हे सगळं पुण्यापासून 2 तासाच्या अंतरावर छोट्याशा गावात डोंगरावर असलेलं मेहर रिसॉर्ट आहे. तिथे पाणी शो, रेन शो अशा खूप जास्त तिथे गेम्स होत्या. तिथला रेन डान्स तर खूप भारी होता. तिथे आम्ही किती एन्जॉय केलं हे तुम्हाला दिसतच आहे. मग स्विमिंग पूलमध्ये थोडे फोटो काढले आणि नंतर निघालो बैलगाडा राईडला. बैलगाडा राईड केल्यानंतर तिथे एक मॅजिक शो होता. त्या मॅजिक शोचा आनंद घेतला आणि तिथला मॅजिक शो खरंच खूप भारी होतं. नंतर काय संध्याकाळचा टाइम झाला, चहा नाश्ता करायची वेळ झाली होती. चहा नाश्ता करून घेतला आणि तिथेच त्यांचं काय विक्री होती, तिथे एक आजोबा विकत होते. तिथं गेलो, तिथलं बघितलं आणि संध्याकाळ झाली. मग निघालो घरी यायला. मग पुण्यामध्ये यायला अंधार झाला होता आणि तिथलं नेचर इतकं सुंदर हिरवळ असं आहे ना की तिथून मन निघतच नव्हतं. मग आलो पुण्यामध्ये यायला खूप उशीर झाला होता आणि भूकही लागली होती. मग गेलो एका रेस्टॉरंटमध्ये. तिथं नॉनव्हेज बिर्याणी होती. तिथल्या बिर्याणीची चव तर अप्रतिम होती. मग तिथं बिर्याणी मागवली, बिर्याणी खाल्ली आणि निघालो घरी यायला. मग दमून आलो आमच्या घरी. मग घरी यायला निघालो. घरी आलो, तुम्ही बघितलंच असेल. आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली आणि खूप छान अशी आमची ही ट्रिप होती. थँक्यू.